नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्यभरात कांद्याची 88,000 क्विंटल आवक झाली। रोज कांद्याची 1.5 लाखाहून अधिक कांद्याची आवक होत असते। आज लाल कांद्याला सरासरी 1,100 रुपये ते 1,375 रुपये दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याला 1,250 रुपये ते 1,400 रुपये दर मिळाला। त्यानुसार आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला आहे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। आज सर्वाधिक 35,000 क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली। आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1,200 रुपये ते 1,500 रुपये दर मिळाला। कराड बाजारात हलवा कांद्याला सरासरी 1,400 रुपये दर मिळाला। सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 13,000 क्विंटल कांद्याची आवक झाली, तर कांद्याला सरासरी 1,150 रुपये दर मिळाला। आज लाल कांद्याला पेन बाजारात सर्वाधिक 3,000 रुपयांचा दर मिळाला। तसेच लोकल कांद्याला सरासरी 1,100 रुपये ते 1,500 रुपये दर मिळाला, तर याच लोकल कांद्याला कामठी बाजार समितीत 2,000 रुपये दर मिळाला। कल्याण बाजारात नंबर 1च्या कांद्याला सरासरी 1,300 रुपये दर मिळाला, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 1,400 रुपये दर मिळाला। तर आज उन्हाळ कांद्याला लासलगाव विंचूर बाजार समितीत 1,400 रुपये, कळवण बाजार समितीत 1,300 रुपये, पिंपळगाव सायखेडा बाजार समितीत 1,275 रुपये, तर देवळा बाजार समितीत 1,300 रुपये आणि येवला बाजारात 1,250 रुपये। चला तर मग जाणून घेऊया पुढील बाजार समितीचे बाजारभाव। सर्वात पहिली बाजार समिती पेन, आवक 258 क्विंटलची, कमीत कमी दर 3,000, जास्तीत जास्त दर 3,200 आणि सर्वसाधारण दर 3,000। पुढील बाजार समिती सोलापूर, आवक 13,035 क्विंटलची, कमीत कमी दर 100, जास्तीत जास्त दर 2,100 व सर्वसाधारण दर 1,150। पुढील बाजार समिती कोल्हापूर, आवक 2,520 क्विंटलची, कमीत कमी दर 600, जास्तीत जास्त दर 1,900 व सर्वसाधारण दर 1,200। पुढील बाजार समिती कामठी, आवक 4 क्विंटलची, कमीत कमी दर 1,500, जास्तीत जास्त दर 2,500 व सर्वसाधारण दर 2,000। तर शेतकरी मित्रांनो, असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।